महायुती शासनाचे माननीय मुख्यमंत्री मोदयांचे, माननीय उपमुख्यमंत्री मोदयांचे मी खूप खूप अभिनंदन करतो। अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा दिला, त्याबद्दल सुद्धा त्यांचे अभिनंदन करतो। अध्यक्ष महोदय, हे सर्व काही करत असताना काही अनेक प्रश्न आमच्या भागामध्ये आहेत। आज माननीय शिक्षण मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत। अध्यक्ष महोदय, मागील 3-4 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जिल्हा परिषद शाळा आंगनबाड़ी सहायिका, मिनी सहायिका, आशा को लेकर के बहुत ही महत्वपूर्ण खबर आ रही है। उनके बारे में बात करेंगे, पूरी डिटेल करेंगे, उनके मानदेय की बढ़ोतरी, उनके साथ साथ क्या है, सब कुछ चर्चा करेंगे। आप सभी बहनें अंत तक जरूर बने रहिएगा। किसी भी बहन ने अगर अभी तक चैनल को नहीं सब्सक्राइब किया ICDS ज्ञान को, तो सब्सक्राइब कर बेल आइकन को दबा लीजिएगा। चलिए शुरू करते हैं, दिखाते हैं क्या है अपडेट। शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत आणि म्हणून माझी विनंती आहे की या जागा लवकरात लवकर भरती केली पाहिजे। कारण आज आमच्या गोंदिया जिल्ह्याची जर चर्चा केली तर शिक्षण अधिकारीचे पद रिक्त आहेत। 8 तालुका आहेत, 8 तालुक्यापैकी 8 BO पैकी 7 जागा रिक्त आहेत। 90% केंद्र प्रमुखांचे पद रिक्त आहेत आणि 1,500च्या वर शिक्षकांचे पद रिक्त आहेत आणि यामुळे मोठा शैक्षणिक नुकसान आपल्या विद्यार्थ्यांच्या होत आहे। आणि म्हणून माननीय आपल्या शिक्षण मंत्र्यांनी ज्याप्रमाणे घोषणा केली आहे त्याप्रमाणे लवकरात लवकर ही पदं भरली पाहिजे अध्यक्ष महोदय। आणि अध्यक्ष महोदय, आज जेव्हा जेव्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर जे अनेक लोक आहेत त्यांच्या अपेक्षा खूप निश्चितपणे या सरकारच्या प्रती असतात अध्यक्ष महोदय। आणि आज आपण पाहतो की यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये आज अनेक लोकांचे मोर्चे आपल्या विधान भवनावर आलेले आहेत अध्यक्ष महोदय। त्यामध्ये अंगणवाडी सेविकांचा प्रश्न आहे, अंगणवाडी मदतनीस असतील, ग्रामपंचायतचे संगणक परिचालक आहेत, खिचडी शिजवणाऱ्या मदतनीस आहेत, NHM मध्ये काम करणाऱ्या 18 वर्षापासून, मग आमच्या त्या आरोग्य सेविका भगिनी असतील किंवा इतर CHO वगैरे बाकी सर्व क्षेत्रामध्ये टेक्निशियन वगैरे काम करणारे लोक असतील किंवा समग्र शिक्षा अभियानामध्ये काम करणारे कर्मचारी असतील, आपले पोलीस पाटील असतील, कोतवाल असतील, होमगार्ड असतील, या सर्व लोकांच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्याकडे सुद्धा शासनाने लक्ष दिले पाहिजे। आज अध्यक्ष महोदय, ग्रामपंचायतचे आपले कॅम्प्युटर ऑपरेटर आहेत त्यांना जवळपास 200 लोकांना डिटेन केलेलं आहे। मागील 7 दिवसापासून ते बसले आहेत। आज अंगणवाडी सेविकांच्या मदतीचा खिचडी शिजवणाऱ्या महिलांचा मोठा मोर्चा